आष्टी तालुक्यातल्या कुंटेफळ साठवण तलावाचं मुख्यमंत्री फडणवीस हे भूमिपूजन करणार आहेत आणि याच तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यानंतर फडणवीस करत असलेल्या या बीड दौऱ्याची आता चर्चा सुरू झाली आहे। कारण बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवारांनी सुरेश धसांना मोठा धक्का दिला होता। जिल्हा नियोजन समितीतून धसांना हटवलं होतं आणि विशेष म्हणजे धस यांनी अजित पवारांना बैठकीवेळी एक पेन ड्राईव्ह सुद्धा दिला होता। मात्र आता याच धसांच्या मतदारसंघात फडणवीस येत आहेत, विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। तेव्हा अजित पवारांनी धक्का दिलेल्या धसांना फडणवीस ताकद देत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे। या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे, मराठवाडा सुधारला पाहिजे, मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रिड झालं पाहिजे, पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडे वळवलं पाहिजे। कृष्णा खोऱ्याचं 23.66 TMC पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे। ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे।